श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करूत अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर सरिता 24 स्वामी आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येईल आणि सुंदर माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत येईल. तर 146वी पुण्यतिथी उद्या म्हणजेच 6 मे 2024 या दिवशी आहे. तर या दिवशी अक्कलकोटमध्ये जेव्हा महाराज निजधामी गेले तेव्हा घडलेला हा प्रसंग अगदी अंगावर शहारे येणार. जेव्हा स्वामी निजधामी गेले होते तेव्हाही मंगळवारच होता आणि 1878 साली चैत्र कृष्ण त्रयोदशीलाच महाराज गेले होते. तो दिवस कोणासाठी चांगला नव्हता, कारण या सृष्टीचे चालक पालक आपल्याला सोडून जाणार होते, म्हणून सर्वजण गहीवरून आले होते. तर दिवस तो आजचा सारे अक्कलकोट रडले होते, कुणी विचार केला नव्हता असे काही घडले होते. माझा स्वामी राजा निरोप घेऊन चालला होता, अलौकिक शक्तीने जो साऱ्या ब्रह्मांडात गाजला होता. काय वर्णू त्याची ख्याती, जो या विश्वाचा बाप होता. अनावर झाले होते अश्रू जेव्हा त्याने निरोप हा घेतला होता. क्षणात सारे अक्कलकोट स्तब्ध झाले होते. स्वामींना निरोप द्यायला साक्षात पंचमहाभूते आले होते. पोरके करून निघाला साऱ्या ब्रह्मांडाचा हा राजा. क्षणात शांत झाला माझ्या स्वामींचा गाजावाजा. संबंध अक्कलकोट हा दुःखात असा बुडाला. स्वामींच्या नंतर कोण शोभणार होता त्या वडाला. पालखीत बसून स्वारी आली चोळपाच्या घरी. शेवटच्या श्वासापर्यंत ज्याने केली स्वामींची हो चाकरी. लागली समाधी माझ्या स्वामी राजाची क्षणात. खंत राहून गेली देवा सोबत राहण्याची प्रत्येकाच्या अंतकरणात. आजही आहेत स्वामी माझे त्याच अक्कलकोटात. चैतन्य रूपात बसले आहेत प्रत्येक ठिकाणच्या मठात. आजही हाकेला धावून येतात माझे स्वामी. तू आमची आई तुझे अजान लेकरू आम्ही. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीची आहे, या वचनाला जागले माझे स्वामी. आधार आहेत आज प्रत्येकाचा, नतमस्तक आहोत सदैव चरणी आम्ही. श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर पहा, या 4 ओळी बोलताना सुद्धा इतकं गहीवरून येतंय की साक्षात आपण अक्कलकोटमध्ये आहोत, स्वामी आपल्या समोर आहेत आणि आता ते आपला निरोप घेऊन चाललेत. ही कल्पना सुद्धा किंवा हे जस्ट 4 ओळी जरी आपण वाचत असलो तरी आपण इतकं गहीवरून येतं की त्यावेळी त्या लोकांनी कसं सहन केलं असेल किंवा तो क्षण कसा त्यांनी, ते सर्वांनाच माहीत. आणि ब्रह्मांड नायक आपल्याला सोडून जात आहेत. तर हे खूप दुःखद घटना होती, पण कधी कधी आपल्या हातात काहीच नसतं पहा. तर तसाच हा प्रसंग तेव्हा घडून गेला होता. पण स्वामी हम गया नहीं जिंदा है हे नेहमीच आपल्याला सांगत असतात आणि स्वामींचे हेच दरवेळी आपल्याला सांगितले आहे. तर स्वामींची आई महाराजांची ही समाधी लीला होती, कारण ब्रह्मांड नायक होते आणि ते अनंतात फक्त विलीन झाले होते, पण तर ते आपल्या सोबतच होते. अनंत हे अनंतात विलीन झाले. समस्त जीवास अक्कलकोटमध्ये प्रत्यक्ष दिसणारी परब्रह्म मूर्ती चैत्र वद्य त्रयोदशी सहवद्य चतुर्दशी शके 1800 सन 1878 समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वी तलावावरून गुप्त झाले होते. प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची कुणालाच कल्पना नसावी, कारण मागील 15 दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे आपले महाराज दाखवत होते. 12 दिवस त्यांनी अन्नही ग्रहण केले नव्हते, पण त्या दिवशी काकूबाई व इतर भक्तांच्या विनवणीवरून थोडीशी पेज त्यांनी घेतली. मग त्यांना निजवले होते. तेव्हा बाळपांनी सुपारीही दिली, ती महाराजांनी घेतली. राणीसाहेब ही तिथे होत्या. त्यांना अत्यानंद झाला. आता माझ्या महाराजांस कोणतेही भय नाही असे म्हणून त्या वाड्यामध्ये परत गेल्या होत्या. पण त्या दिवशी समर्थ कृपेने साधुत्वाला पोहोचल्या
पोहोचलेल्या असंख्य साधकांचा हृदयाचा ठोका चुकला होता ते मात्र खरे. पेठेतल्या चोळपाच्या घरात महाराजांची गाय व वासरू होते. तिथे भागीरथी गंगा आकाशाकडे पाहत हंबरटा फोडत होती. वासरूही हंबरत होते. इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा. जेव्हा दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फरमावले. हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले. लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले. त्या दिवशीचे नैवेद्य त्यांनी देण्याची स्वामी आज्ञा झाली. इतकेच काय, आपली वस्त्रेही स्वामींनी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले. त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. नित्य सेवेत अंतर पडणार म्हणून सेवेकऱ्यांचे हृदय पिळवटून निघाले होते. कसे तरी आवंढा गिळत नजर चुकवीत ते स्वतःशीच प्रार्थना करीत होते. ब्रह्मांड नियंता स्वेच्छेने लीला दर्शवत होता. त्यांच्या या वैचित्र्यपूर्ण लीलेने उपस्थित हजारो लोक भक्त कोलमडून जात होते. श्रींनी स्वतः उठून जनावरांच्या अंगावर हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले. त्या हालचालीत नित्याचा आवेश नव्हता इतकेच. एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता. महाराजांनी टेकून बसण्याकरता टक्क्यांच्या दिशेने खून करतात सेवेकऱ्यांनी तोही दिला. कारण महाराजांचा शब्द हा शेवटचा शब्द असायचा. त्यांच्या पुढे बोलायची कुणाचीही धाक नव्हती. महाराज जे म्हणत तसंच करावं लागत असे. कारण स्वतः ते सृष्टीचे ब्रह्मांड नायक होते आणि त्यांच्या पुढे कुणाचीही म्हणजे महाराजांपुढे कोणीही त्यांचा शब्द सगळेच पाळत होते. तर मग महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले. ते तसेच किंचित मागे टेकले आणि त्यांनी लगेचच नेत्र मिटले. आसपास वैधू मंडळी होतीच. कुणाच्याच जीवात जीव नव्हता. पुढे होऊन एकाने नाडी पाहिली तेव्हा तो गडबडला होता. कारण याच्या आधी जेव्हा महाराजांची तब्येत कमी जास्त व्हायची तेव्हा एखाद्या वैद्याला वगैरे बोलवलं जायचं. पण महाराज म्हणायचे, का रे तू कोण माझा नाडी तपासणार, आणि मी मेलो तर तुझ्या बाचं काय नडणार आहे, तुझा आणि माझा काय संबंध आहे, मी मेलो तर तुला काय बिघडणार आहे तुझं, असे म्हणून ते सगळ्यांना ओरडायचे. आणि ते कधीच एखाद्या वैद्याकडून किंवा औषधे वगैरे घेत नसत किंवा त्यांनाच ते ओरडायचे. पण या दिवशी महाराज जेव्हा वैद्यभाऊ आले तेव्हाही त्यांनी सगळ्यांना ते ओरडायचे, शिव्या द्यायचे. हे सगळ्यांना आवडायचं. कारण आपलेच प्रारब्ध महाराज जाळत आहेत आणि महाराजांचा एक शिवी सुद्धा आपल्याला फुलाप्रमाणे असते एवढे सगळ्यांना वाटायचे. म्हणून ते महाराजांना काही झाले तरी सोडायचे नाहीत. महाराज कितीही रागवले, काहीही बोलले तरी ते त्यांचे पायाशी बसून असायचे. आणि असा हा महाराजांचा डौल असतानाच जेव्हा हा शेवटचा दिवस महाराजांचा होता निजधामाला जाण्याचा, त्या दिवशी मात्र महाराज कुणाशीच काही बोलत नव्हते. सर्व काही मूकपणाने चालले होते. तर याच्यामुळे स्वामी सेवेकरांना खूप जास्त त्रास होत होता. कारण महाराज काहीच बोलत नाहीयेत, रागवत नाहीयेत, कुणाशीही बोलत नाहीयेत, कुणालाही रागे भरत नाहीयेत, शिव्या देत नाहीयेत. याच सर्वांना त्रास होत होता. कारण महाराज व्यवस्थित बोलावेत, काहीतरी बोलावेत, शिव्या तरी द्याव्यात. आता सगळ्यांना वाटले होते की वैद्यबुवा नाडी बघताना तरी ते ओरडतील आणि आधीसारखे वागू लागतील. पण तसे काहीच घडले नाही. त्यांनी जे काही चाललं होतं ते सर्व मुखपणाने चाललं होतं आणि ते करूनही घेत होते. आणि जे काही सेवेकरी नाडी बघत होते वैद्यबुवा, तेव्हाही त्यांना काहीच ओरडले नाहीत. तर वारंवार हा कार्यक्रम त्या दिवशी सुरू होता. आणि मग जेव्हा वैद्यबुवांनी परत एकदा नाडी बघितली, जेव्हा महाराजांनी नेत्र मिटले होते, तेव्हा मात्र वैद्यबुवांना नाडीच लागली नाही. तेव्हा त्यांनी नकारार्थी मान हलवली आणि एकच हंबरडा त्या सेवेकऱ्यांचा चालू झाला. वडाखाली एकच आकांत उडाला. कारण सेवेकरी मिळेल तिथे डोकं आपटत होते. कुणी जमिनीवर लोळण घेतली. स्त्रीवर्गाने आकांत मांडला होता. स्वतःचेच केस उपटत होते. स्थिर चित्त साधूवर्य आपल्या नेत्रावाटे भावनांना वाट मोकळी करून देत होते. धक्क्यातून न सावरलेले प्रत्येक जण श्रींची काही हालचाल होते आहे का हे निरखत स्तब्ध झाले होते. हे गुरुमाय, अरे देवा, समर्थ सद्गुरू, श्री स्वामी समर्था, देवा भगवंता, आम्ही आता कोठे पाहावे सांगा.
अशा विविध शब्दांत समस्त जन आक्रंदन करीत होते. कुणीच कुणाला सावरू शकत नव्हता. अशा हलकल्लोळात थरथरणाऱ्या अक्कलकोटास अचानक एक क्षणैक सुखद धक्का बसला. श्रीने आपले नयन सहजच उघडले. प्रेमभावाने सर्वांस निहाळू लागले. सर्व गलगला थांबला. सारी लेकरी मायबाप सद्गुरूंच्या पलंगाभोवती सरकली. श्रींच्या वचनांना ग्रहण करण्यास ते ऐकवटले. तेव्हा समर्थ मुखातून श्रीकृष्ण अवताराच्या वेळी त्यांनी सांगितलेले अद्भुत वचन परत पुन्हा उच्चारले. अनन्या श्रींत यंतो मा ये जना पर्युपासते तेषा नित्या भियुक्तांना योगक्षेम वहाम्यहम. जो अनन्य भावे शरण मजसी पाहिल मुक्तीचा सोहळा जिंकील जीवन कला जो मजवरी विसंबला. तसेच महाराज म्हणतात, ही समर्थ वचने इतकी भारावून गेले की भक्तगण अनन्य शरण भावाने प्राण एकवटून श्री स्वामी मूर्तीकडे आणि कृतीकडे पाहत होते. श्रींनी आशीर्वाद संकेत दर्शवण्यासाठी हस्तकमल उंचावले. पुढच्या क्षणी तो स्वप्नासारखा भास संपला आणि समर्थ निजानंदी निमग्न झाले. अंतकाळी त्यांच्या मुखातून खसखशी एवढे 3 पांढरे दाणे बाहेर पडले होते. नंतर श्री स्वामी देह त्यांच्या इच्छेनुसार पेठेतील मठाच्या ध्यानगुंफेत ठेवण्यात आला. वाजत गाजत मिरवणुकीने ढोल ताशांच्या गजरात आतषबाजीत त्यांच्या या समाधी लिलेस अंतिम स्वरूप देण्यात आले. मग दगड लावून समाधी बंद करण्यात आली. मंगळवार 30 एप्रिल 1878 शके 1800 दुपारी 2 वाजता चैत्रवद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी 4:30 वाजता ही घटना घडली. पुढे हेच स्थळ माझे अक्कलकोट झाले. श्री स्वामी समाधी मठ या नामे प्रसिद्ध झाले. जेव्हा महाराज देह ठेवत होते तेव्हा ही पंचमहाभूते साक्षी होती. तो सूर्य महाराज सुद्धा तेव्हा तिथे महाराजांच्या अंतिम दर्शनाला आला होता. वटवृक्षाला तर इतका दुःख होत होतं की आता माझे स्वामी मला सोडून जात आहेत, ज्यांच्या सहवासात मी राहत होतो ते मला सोडून जात आहेत असं. तसेच हा वारा सुद्धा इतका सैरभैर झाला होता की त्याला काय करू आणि काय नको असं झालं होतं. तसेच वायुदेवाचं झालं तसंच आपल्या जलदेवतेचंही. पर्जन्यही तेव्हा थोडा थोडा अचानक एप्रिलमध्ये कधी पाऊस पडत नाही सोलापुरात अक्कलकोटमध्ये, पण तेव्हा पावसाच्या सरी सुद्धा येऊन गेल्या. कारण ही पंचमहाभूते साक्षी होती. जेव्हा स्वामी महाराज हा देह विसर्जन करणार होते त्यांनाही हा दिवस खूप त्रासदायक होता. त्यांना स्वामी महाराजांचे अस्तित्व सर्वांनाच हवे होते, पण तिथे जमलेल्या प्रत्येक स्वामी भक्तांमध्ये सर्व एकच हल्लकल्लोळ झाला होता की महाराज आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला सदैव तुमचा सहवास हवा आहे. पण जेव्हा अजून संध्याकाळी महाराजांची समाधी जेव्हा चोळाप्पा महाराजांनी एकच आपली इच्छा व्यक्त केली होती की महाराज तुम्ही माझ्या वाड्यासमोर तुम्ही इथेच राहावं अशी चोळाप्पांची इच्छा होती. पण महाराजांनी तेव्हा काही कारणास्तव वटवृक्षाजवळ राहणे पसंत केले होते. पण चोळाप्पावर त्यांचे इतके प्रेम होते की महाराज म्हणाले होते, ठीक आहे, मी जेव्हा हा देह सोडीन तेव्हा तुझ्या वाड्यातच मी राहीन आणि माझा देह इथेच मी त्याग करेन असेही महाराजांनी सांगितले होते. म्हणून चोळाप्पांना त्यांनी एक समाधीसाठी जेव्हा तिथे एखाद्याला आपण समाधीसाठी जागा करून ठेवायला सांगितली होती आणि त्यांनी एक खड्डा सुद्धा खणला होता चोळप्पा महाराजांनी. पण महाराज म्हणाले होते, चोळप्पा मी जाण्याआधी तुला घेऊन जाईन, तू गेल्यानंतरच मी जाईन, हे लक्षात ठेव हा. चोळप्पा म्हटला, महाराज जशी तुमची इच्छा. आणि तसेच झाले होते. महाराज जाण्याच्या आधी 6 महिने आधीच चोळप्पा महाराज गेले होते आणि ते इतके अनन्य भावाने स्वामींची भक्ती करायचे. तर त्याचीच ही एक फलश्रुती होती की आता चोळप्पांच्या वाड्यामध्ये समाधी महाराजांनी घेतली होती. जेव्हा जसे जसे चोळप्पा महाराज गेले तसे तसे महाराज खूप शांत झाले होते. आधीसारखे चेष्टा मस्करी किंवा आधीसारखे त्यांच्या वागण्यामध्ये खूप फरक पडला होता. आणि याप्रमाणेच आधी चोळप्पा महाराज गेले आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी स्वामी समर्थ महाराजांनी आपला देह ठेवला होता.
तर आपण आता 145वी स्वामी महाराजांची पुण्यतिथी साजरी करत आहोत. तर त्यांनी समाधी लीला केली आणि याच्याच बरोबर राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरुनान गुरु आहेत. तेच संप्रदाय वटमूल आहेत. त्यांच्याच अनंत कृपा परंपरा आजही कार्यरत आहेत. श्री स्वामी महाराजच अनेक रुजलेल्या पारंब्याचा महान वटवृक्ष आहेत. तेच वटपत्र शयनी भगवान श्री बालमुकुंदही आहेत आणि तेच औदुंबरातळी विसावलेले मूळ श्री दत्तब्रह्मही आहेत. त्यांच्यात आणि परब्रह्मात काहीच भेद नाही. तेच हे आणि हेच ते. लीलावतारी स्वामी गुरुने समाधी घेण्याचेही लीलात साकारलेली आहे. ज्यांना जन्मच नाही त्यांना निर्वाण कसे बरे असणार? जे सर्वव्यापी आहेत त्यांचे आगमन निर्गमन कसे संभवणार? या निरंतराला जिथे आधीच नाही तिथे अंत तरी कोठून असणार? म्हणूनच तर ते विलक्षण तत्व निरंतर तसेच अनंत म्हटले जाते. निराकाराचा आकार साकारला काय आणि तो साकारलेला आकार पुन्हा निराकाराशी एकरूप झाला काय? प्रत्यक्षात घडले काहीच नाही ना. हेच निरंतर हृदयस्थ श्री सिंधू स्वामी महाराज स्वामी माऊली बद्दलही म्हणता येईल. जग निर्माण व्हायच्या आधीही ते होते व जगाच्या अंतानंतरही ते एकमात्र उरणार आहेत. कारण ते शाश्वत असे आपले परब्रह्म आहेत. ब्रह्मांड नायक आहेत. पुण्यतिथी किंवा समाधी दिन म्हणा, त्या अफाट अव्यक्त अपरंपरार अमर्याद अद्वितीय आणि अलौकिक अशा श्री स्वामी ब्रह्माला काहीच वेगळेपण उणेपण येणार नाहीये. हा तर केवळ तुम्हा आम्हा भक्तांसाठी असलेला श्री स्वामी गुरूंच्या सादर भावपूर्ण स्मरणाचाच पुण्यदिन आहे. म्हणून पुण्यदिन जेव्हा स्वामींचा तेव्हा मनोभावे आपण स्मरण करूया आणि परमानंदाची अनुभूती घेऊन हम गया नाही जिंदा आहे असे म्हणत भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटी साकारलेल्या अपूर्व समाधीलेचे अल्पसे चिंतन आपण केले. श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ या पंचदशाक्षरी नाममंत्राचा सुद्धा आपण स्मरण करायला हवं आणि आपली भावपुष्पांजली स्वामींच्या चरणी अर्पण करायला हवी. हम गया नाही आपले वचन भगवान सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आजही पदोपदी सत्य करत आहेत. भक्तांच्या हाकेला तत्क्षणी धावून जात आहेत. त्यांचे सर्व बाजूनी कल्याण करीत आहेत. म्हणूनच परमकनवाळू श्री स्वामी समर्थ महाराज हे नित्य अवतार म्हटलेले आहेत. ते कुठे गेलेले नाहीत आणि कधीच कुठेही जाणार नाहीत. ते सदैव आपल्या भक्तांच्या हृदयात आहेत. जो अनन्य प्रेमभावाने व श्रद्धेने हाक मारील त्याच्यासाठी ते अखंड तिथे आहेतच. तर पहा, जेव्हा महाराजांनी देह ठेवला होता तेव्हा बऱ्याच धर्माचे लोक जातीची लोक महाराजांवर आपली सत्ता गाजवायला आले होते. की लिंगायत लोकांचा जे समाज होता तोही आला, मुस्लिम समाजही आला, असे बरेच समाजातील लोक आले आणि प्रत्येकांना असं वाटत होतं की आम्ही स्वामी महाराजांचा देह आमच्याकडे घेतो, त्यांची समाधी करतो आणि ते आमच्याकडेच राहावेत. ते आमचे स्वामी आहेत आणि स्वामींनीही आम्हाला दरवेळी आमचे संरक्षण केले आहे, तेव्हा आमचा अधिकार स्वामींवर आहे असं प्रत्येक जण स्वामींवर सत्ता गाजवत असत. त्याचबरोबर जसे हे प्रत्येक धर्मातल्या लोकांना स्वामी महाराज आपले वाटायचे त्याचप्रमाणे स्वामी महाराज इंग्रजांनाही स्वामींच्या लीला माहिती होत्या आणि म्हणूनच इंग्रजांचे अधिकारी सुद्धा स्वामींचा देह घेण्यासाठी आले होते. त्यांनाही वाटत होते की इतके महान व्यक्ती, इतके लीला करणारे हे एक साक्षात परमेश्वराचेच अवतार आहेत आणि आपणही यांची समाधी चर्चमध्ये करू असा एक विचार करून तेही देह नेण्यासाठी आले होते. आणि पहा, प्रत्येकांना स्वामी महाराज आपलेच वाटत होते, साक्षात परब्रह्म होते आणि इंग्रजांना सुद्धा वाटले की आपण त्यांचा देह चर्चमध्ये ठेवूया. पण त्याच वेळी काय झाले की जे माधवराव बर्वे हे आपल्या भोसले घराण्यातील किंवा राजघराण्यातील ते एक मोठे तत्ववादी होते किंवा त्यांचे लोक बरेच अनुकरण करत, जे काही महाराज किंवा वेगवेगळे निर्णय घेत असेल तर ते बर्वेंना घेऊन सल्लामसलत करूनच घेत असत. तर बर्वेंनी आठवण करून दिली की चोळप्पा महाराज स्वामी समर्थ बोलले होते की चोळप्पा महाराजांच्या वाड्यातच मी समाधी घेईल आणि याची आठवण करून देऊन सगळ्यांचा जो काही वाद होता
तर वादामध्ये मध्यस्थी केली आणि सर्वांना समजून सांगितले की आपण स्वतःचे कुठलेही मतमतांतर न मांडता जे स्वामी महाराजांचे शब्द आहेत, वचन आहेत, तेच आपण सगळ्यांनी पाळणे इष्ट होईल. आणि मग तो जो वाद होता तो मिटवून स्वामी समर्थ महाराजांची मिरवणूक त्या दिवशी अक्कलकोटातल्या पूर्ण नगरीमध्ये काढली गेली. अक्कलकोट बाहेरचे लोक, बरेच लोक तिथे आले होते आणि स्वामींच्या अखेरचं दर्शन व्हावं या लालसेने पूर्ण अक्कलकोट त्या दिवशी भरून गेले होते. साक्षात पंचमहाभूतांनीही तिथे आपली उपस्थिती लावली होती, कारण महाराज परब्रह्म त्या दिवशी आपलं हे देह ठेवणार होते. म्हणून बघा, आधी विद्युत रोषणाई होती किंवा जी रोषणाई केलेली होती समाधी मठाजवळ किंवा अक्कलकोटाच्या त्या जेव्हा महाराजांची शेवटची जी पालखी होती तर तिथे सुद्धा भरपूर अशी विद्युत रोषणाई केली होती. एका सुताराने तरी महाराजांसाठी सुंदर असे विमान बनवले होते की ज्याच्यामधून महाराजांची शेवटची जे काही समाधी मठापर्यंत जे नेणार होते तर ते त्या आणि अक्कलकोटमध्ये जे काही मिरवणूक महाराजांची शेवटची होणार होती तर ती त्या सुंदर अशा बनवलेल्या लाकडी विमानामधूनच केली गेली. आणि बघा, जेव्हा हम गया नहीं जिंदा है, अजूनही बघा अक्कलकोटमध्ये हम गया नहीं जिंदा है अशी एक छान रोषणाई केली जाते, तेव्हा आपल्याला कळतं की अग्निदेव सुद्धा तिथे उपस्थित राहून तोही त्यांची उपस्थिती आणि सलामी महाराजांना देतोय. तर असे पंचमहाभूत सुद्धा त्यावेळी साक्षात उपस्थित होते आणि अजूनही ते सांगतायत की बघा स्वामी आपल्या सोबत आहेत, हम गया नाही जिंदा आहे. आणि ही जी लीला आहे स्वामी महाराजांची ती फक्त आणि फक्त आपल्या स्वामी सेवेकऱ्यांसाठीच आहे. ते देहाने जरी गेले असेल तरी सतत आपल्या सोबत असतात. आज लाखो हजारो कोटी भक्त महाराजांचे आहेत आणि स्वामी महाराज पदोपदी क्षणोक्षणी आपल्याला त्यांच्या लीलेतून किंवा त्यांच्या अस्तित्व दाखवत असतात. तर झालेली सर्व सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो. त्यांच्या चरणी झालेली सर्व सेवा अर्पण करून मी आपली रजा घेते. परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुभद्र गुण वर्णिले तुझे आधार्य स्वामी भक्त महाराज की जय.